कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय वाचकी जोक सांगायचंय। मम्मी अगं तू काय जरी बोलीस तरी जोकच होणार आहे। एकात काय आता कुठचा जोक सांगू ताई? सांग सांग चल। आठवते ये चिट्टी। मला आता लगेच आठवण झालंय जोक। हा मोबाईल वर वाचलं का वाटतोय। हा आठवला बरं का। एका गावात का नाही एक माणूस राहत असतोय। हा तो का नाही असा खुळ्यागत वागत असतोय। तर गावातली समधी लोक का नाही त्याला गाडव गाडव म्हणून म्हणत असतात। एकदा काय होतंय तो माणूस का नाही खरंच एका गाडवावर बसून एकदा गावात येतोय। मग गावातली लोक त्याला म्हणतात की कुठलं गाडवावर बसलंय। मम्मी पुढं जग झाला। ह्योच तर जोक होता की कुठल्या गाडवावर बसलंय वळका बघू। हसा की अगो बाई कळलं तुमस काय ग दुर्गे, जरा तरी हसू आलं पाहिजे का नाही? हा त्याला जोक म्हणतात। हे म्हणजे गोष्ट सांगितल्यासारखी सांगितली म्हणजे तेच की मम्मी। आता ह्यो जोक आठवून आम्हाला नंतर हसा येईल। म्हणजे जोक वर नाही तुझ्यावर हसा येईल। ए गप तू, मला असलं काय बी जमत नाही। अहो मावशी ठीक आहे, छान होता जोक खरंच। आपण चालू ठेवूया ना। ओमकार भाऊजी म्युझिक लावा। चर्चे काय आलंय? एकदम डाव्या हाताचं मळ आहे माझ्या। म्हणजे अगं ऍक्टिंग करून दाखवायचे। अरे वा, हे तर तू रोजच करतेस की। तुझ्यासाठी सोपं आहे, कर। हा जा। एक चुटकू सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू। ईश्वर का आशीर्वाद होता है ये एक चुटकी सिंदूर। वाह चाचे वाह, लय भारी। सुहागन केसर का ताज होता है एक चुटकी सिंदूर। मम्मी काय होतं ग? एक हा तेच होतं, चुटकी सिंदूर। वाह चाचे वाह, लय भारी ताई। ये किती छान, मस्त। हा खूप छान केलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।